सध्याच्या काळामध्ये ऑटिझम हा खूप कॉमनली असणारा आजार लहान मुलांमध्ये, ज्यामध्ये असं बोललं जातं की याच्यावरती उपचार होत नाही. परंतु खूप चांगल्या पद्धतीने ऑटिझमवरती आपण होमिओपॅथीद्वारे उपचार करू शकतो. स्पीच थेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी देणं, पण त्या अगोदर होमिओपॅथी देणं हे खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की स्पीच थेरपी किंवा ऑक्युपेशनल बिहेवियर थेरपी देताना मेंदू रिसेप्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. जे ऑब्स्ट्रक्शन क्रिएट झालेलं आहे म्हणजे लहान मुलामध्ये आणि त्याच्या बाहेरच्या वातावरणामध्ये. तर होमिओपॅथीमध्ये जे मेडिसिन्स आहेत त्यानुसार आपण जे ब्लॉकेजेस आहेत त्या पद्धतीने आपण ते काढू शकतो. मेंदू जो आहे तो रिसेप्टिव्ह बनवू शकतो आणि ज्यामुळं स्पीच थेरपी किंवा ऑक्युपेशनल बिहेवियर थेरपी खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप उपयुक्त पद्धतीने नंतर जे आहे ती लहान मुलांना जे आहे सूट होते. पण त्यापूर्वी ऑटिझममध्ये होमिओपॅथी देणं खूप महत्त्वाचं आहे. तर ऑटिझम किंवा ADHD अशा संदर्भात जे काही रुग्ण असतील त्यांनी डेफिनेटली होमिओपॅथीचा जो आहे तो उपचार घ्यावा.